आज ना मला 2 बोटनेक ब्लाऊज शिवायची होती। तर सगळ्यात पहिलं मी त्याची मापं घ्यायला घेतली। हे त्यांचं मेजरचं ब्लाऊज दिलेलं होतं, त्याच्यावरनंच मापं घ्यायची होती। शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप फक्त अंगावरती घेतलं होतं, कारण की त्या म्हणाल्या होत्या की त्यांना म्हणजे मुंड्यामध्ये टाईट होतोय आणि शोल्डरमध्ये सुद्धा गच्च ओढल्यासारखा वाटतोय। तर तेवढं माप मी फक्त घेतलं होतं आणि त्यांचा ब्लाऊज जो हा शिवलेला होता ना, त्याचं पण माप आहे ना, छातीचं माप आहे ना, जरा वेगळंच होतं। म्हणजे एका साईडने 10.5 भरत होतं, तर दुसऱ्या साईडने 11 भरत होतं। तर मी ते हुक लावलं आणि पुन्हा परत एकदा नीट व्यवस्थित माप घेतलं, त्याचं कंबरसुद्धा मोजून घेतली आणि इथे आता कटिंग करायला घेतलं। एकावर एक 2 ब्लाऊज होती त्याच्यामुळे आणि सेम होती। पाठीमागे बंद गळ्याचं शिवायचं होतं, काही एक पॅटर्न वगैरे करायचा नव्हता आणि 4 टक्स होती ब्लाऊज। तर म्हटलं एकावर एक कापड ठेवूनच कट करून घ्यावं। मी शक्यतो कटोरी ब्लाऊज सोडले तर सगळे ब्लाऊज जे आहेत ती कपड्यावरतीच कटिंग करते। फक्त कटोरीचे मी पॅटर्न काढून ठेवलेत, कारण की ते जरा बरं पडतं, काम आपलं पटापट होतं त्यामुळे। तरी ते पहिलं इस्त्री करून घेतलं एका कपड्याला। मी अस्तरला नेहमी इस्त्री करून घेते, त्याच्यामुळे फिनिशिंग आणि फिटिंग खूप छान येते। जर कापड आकसणार असेल तर तो इस्त्री केल्यावरती लगेच आकसून जातो आणि धुतल्याच्या नंतर मग तो आकसत नाही आणि मग त्याच्यानंतर फिटिंग वगैरे टाईट होत नाही। त्याच्यामुळे इस्त्री अगोदर करून घ्यायची, म्हणजे काय होतं, जर आपलं कापड आकसणारं असेल तर ते इस्त्री केल्यावर ते आकसतं। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, जे झिरझिरीत कपडा असतो त्याच्यावरती तुम्ही इस्त्री फिरवून बघा, ते नक्की आकसेल, तुम्हाला हे अंदाज येईल। तर इथे मापं टाकायला घेतली होती आणि हे जे चॉक आहेत ते मी ऑनलाईन मागवले होते, पण ते ना उठतच नव्हते, खूप जोर देऊन ते उठवावे लागत होते। तरी पण म्हटलं आता ठेवून ठेवून काय करणार, तर घेतले होते ते यूज करायला, पण नाही, खूप जोर द्यावा लागत होता, म्हणून मग मी ठेवून दिला तो चॉक आणि दुसरा चॉक घेतला। दिव्यात लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे, सारखी सारखी लाईट जाते, त्याच्यामुळे ही ब्लाऊज शिवायला मला जवळजवळ रात्र झाली आणि त्याच्यानंतर मला गाऊनसुद्धा कट करायच्या होत्या। इथे लाईट गेल्यावर बसावंसं वाटत नाही, त्याच्यामुळे मी दुपारचं काही एक काम करू शकत नाही। तर इथे मी झालेली आहेत माझी ब्लाऊज शिवून आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे गाऊन कटिंग करायला। पाठीमागे बघताय तुम्ही गाऊनचा कपडा हंतरून ठेवलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।